हाय नमस्कार. तर कसे आहात तुम्ही सर्वे. तर आज मी बनवते आहे प्रणीलसाठी चिकन सूप. तर वाटलं तुमच्याशी पण शेअर करावं. सो त्यासाठी मी 2 मिरची, थोडं आलं लसूण, थोडी कोथिंबीर घेतली. जर तुमचं बाळ तिखट खात असेल तर तुम्ही मिरची घेऊ शकता किंवा नसेल खात तर तुम्ही मिरची स्किप करून घ्यायची. आणि त्याला मी त्यानंतर खलबत्त्यामध्ये खूप छान ठेचून घेतलं आणि बारीक केलेलं. आणि त्यानंतर चिकनला मॅरिनेट करायला सर्व मसाले घेतले. त्यामध्ये हळद घेतली, थोडंसं लिंबू पण टाकलं आणि मॅरिनेट करायला 10 मिनिटे बाजूला ठेवून दिलं. आणि त्यानंतर कुकर घेतला आणि त्यामध्ये पनीरसाठी बनवते आहे म्हणून थोडं तूप घातलं. तुपामध्ये खडे मसाले घातले. त्यात एक दालचिनी तुकडा, एक विलायची, 2-3 काली मिरी आणि एक लवंग घेतलं आणि त्यांना तुपामध्ये फ्राय केलं. आणि खडे मसाल्यांचा खूप छान सुवास सुटतो. आणि त्यानंतर एक कट केलेला छोटासा कांदा घेतला आणि मॅरिनेट केलेलं चिकन ते टाकलं आणि तुपामध्ये चिकनला थोडं फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला सूपसाठी लागेल तितकं पाणी घ्यायचं. मी 1 ग्लास पाणी घातलं आणि त्यावर चवीनुसार मीठ घातलं आणि त्याला छान कुकरचे 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. आणि 3 शिट्ट्यामध्ये आपलं चिकन खूप छान सॉफ्ट शिजून येतो. आणि प्रणीला चिकन सूप खूप आवडतं. आणि त्यानंतर आपलं चिकन सूप रेडी आहे. सो कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा. हाय नमस्कार. तर कसे आहात तुम्ही सर्वे. तर आज मी बनवते आहे प्रणीलसाठी चिकन सूप. तर वाटलं तुमच्याशी पण शेअर करावं. सो त्यासाठी मी 2 मिरची, थोडं आलं लसूण, थोडी कोथिंबीर घेतली. जर तुमचं बाळ तिखट खात असेल तर तुम्ही मिरची घेऊ शकता किंवा नसेल खात तर तुम्ही मिरची स्किप करून घ्यायची. आणि त्याला मी त्यानंतर खलबत्त्यामध्ये खूप छान ठेचून घेतलं आणि बारीक केलेलं. आणि त्यानंतर चिकनला मॅरिनेट करायला सर्व मसाले घेतले. त्यामध्ये हळद घेतली, थोडंसं लिंबू पण टाकलं आणि मॅरिनेट करायला 10 मिनिटे बाजूला ठेवून दिलं. आणि त्यानंतर कुकर घेतला आणि त्यामध्ये पनीरसाठी बनवते आहे म्हणून थोडं तूप घातलं. तुपामध्ये खडे मसाले घातले. त्यात एक दालचिनी तुकडा, एक विलायची, 2-3 काली मिरी आणि एक लवंग घेतलं आणि त्यांना तुपामध्ये फ्राय केलं. आणि खडे मसाल्यांचा खूप छान सुवास सुटतो. आणि त्यानंतर एक कट केलेला छोटासा कांदा घेतला आणि मॅरिनेट केलेलं चिकन ते टाकलं आणि तुपामध्ये चिकनला थोडं फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला सूपसाठी लागेल तितकं पाणी घ्यायचं. मी 1 ग्लास पाणी घातलं आणि त्यावर चवीनुसार मीठ घातलं आणि त्याला छान कुकरचे 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. आणि 3 शिट्ट्यामध्ये आपलं चिकन खूप छान सॉफ्ट शिजून येतो. आणि प्रणीला चिकन सूप खूप आवडतं. आणि त्यानंतर आपलं चिकन सूप रेडी आहे. सो कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा.